घ्यायचं. आतापर्यंत तुम्ही जे मकाची व्हरायटी बघता यूट्यूबवर गुगलवर कुठेही मोबाईलमध्ये बघायचं काळी मका लाल मका बघितली असेल तर आपल्या भारतात पण हे जे वाण आहे ते देशी वाण आहे. आता तुम्ही बघू शकता समोर एक काळी मका आहे, पूर्ण काळी मका आहे. हे बघा इकडे मल्टी कलर मका आहे, सप्तरंगी मका म्हणतात मराठीमध्ये आला. ह्याच्यामध्ये 7 प्रकारचे दाणे भरतात आणि कलरमध्ये येते ते पण सप्तरंगी मका, काळी मका, लाल मका असे युनिक मका आहेत. आणि पूर्ण आपल्याकडे मक्याचे 7 प्रकार आहेत. जे सप्तरंगी म्हणून जेवढे इंद्रधनुष्यामध्ये कलर आहेत तेवढ्या प्रकारची आपल्याकडे मका आहे, तेवढ्या कलरची मका आहे आपल्याकडे. त्याचं देशी वाण आहे आणि सगळं देशी, असं नाही की ते हायब्रिड आहे. सगळं देशी वाण आहे पण काळाच्या ओघात ते लुप्त झालेलं आहे. कुठं कुठं आपल्याला बघायला पण मिळतं आणि वाढवतात ते. तसंच लाल हातगा पण आहे. आतापर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त पांढरा हातगा बघितला असेल, हे लाल हातगा आहे. ह्याचं फूल पण लाल येतं आणि हे खायला पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि ऑर्गॅनिक जर खाल्लं तर ह्याचे पौष्टिक गुणधर्म अजून वाढतात. प्लस हे आयुर्वेदिक भरपूर आहे लाल हातगा. असे वेगवेगळे रेअर व्हरायटी आहेत आपल्याकडं. मकाच्या म्हणलं तर मकाचे 7 प्रकार आहेत, ज्वारीच्या म्हणलं तर ज्वारीच्या 13 ते 15 प्रकार आहेत आपल्याकडे. असे वेगवेगळ्या वाणाचे. भेंडीचे म्हणलं भेंडीचे 7 प्रकार आहेत. वांग्याचे म्हणले तर वांग्याचे आपल्याकडे 15 ते 16 प्रकार आहेत. तर असे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत.